हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. का तुम्ही सुद्धा असल्या चपल्याचे बॉक्स फेकून देतात आणि ज्या आपल्या शॉपिंग बॅग असतात त्या पण तुमच्या काही कामाच्या नसतात, तर असं करत असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर सगळ्यात आधी ज्या शॉपिंग बॅग असतात, जो आपण बॅगेचा हिस्सा हातात पकडत असतो हँडलिंग, तो काढून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे आणि जिथून प्रिंटेड भाग असतो तो भाग आतल्या बाजूला करायचा आहे आणि त्याच्यावर असा बॉक्स ठेवायचा आहे. बॉक्स ठेवल्याच्या नंतर ना बघा मी कसं स्टिच करते आहे तसं स्टिच करायचं आहे. तुम्ही कोणतेही चपलीचे बॉक्स घेऊ शकतात किंवा कोणत्याही तुमच्याकडं अवेलेबल असलेल्या शॉपिंग बॅग्स, ह्याच्यामध्ये पेपरच्या बॅग असतील किंवा इकडे मागे रेड कलरची प्लास्टिकची बॅग दिसते तशीसुद्धा तुम्ही बॅग घेऊ शकता. तर आता सध्याला तर मी एक कापडी बॅग घेतलेली आहे आणि ह्या बॅग एवढ्या हलक्या असतात की आपल्याला भाजीपाला किंवा इतर गोष्टी आणायला त्या बॅगचा उपयोग होत नाही. एकतर ते घरामध्ये पडून जागा व्यापून घेतात, नाहीतर शेवटीला कचऱ्यात जातात. पण ॲक्च्युली दुकानवाले त्या बॅगांचे बी पैसे आपल्याकडनं घेतच असतात. तर त्याचा उपयोग असा करते मी स्टोरेज बॉक्स बनवण्यासाठी आणि चपलीचे बॉक्स पण आपण सहसा फेकूनच देत असतो. तर अशा प्रकारे सेलोटेपनं सगळीकडून सिक्युअर करून घ्यायचं आहे असं. तर बघा अतिशय सोपं आहे, दिसायला पण खूप छान दिसतं हे स्टोरेज बॉक्स. तर अशा प्रकारे मी असं एक पूर्ण बॅग बॉक्सला व्यवस्थित रॅप करून घेतलेली आहे. आपण गिफ्ट पेपर कसं रॅप करतो तसंच बॉक्समध्ये आपण ठेवू शकतो, पण ते दिसायला जरा विचित्र वाटतं आणि हे असं जरा केल्याच्या नंतर ना किती सुंदर दिसतंय बघा, तुमच्यासमोरच रिझल्ट आहे. आणखी एक महत्त्वाचं, मी इकडं फक्त कागदी चिकटपट्टी वापरते. ती का वापरली आहे ते तुम्हाला समजेल. हे मी असं रॅप याच्यासाठी करून घेते की ते एक प्रकारे सिक्युअर पण होईल, पूर्ण बॅग ही बॉक्सला चिटकून बसेल आणि अनेक दिवस ह्याचा आपल्याला उपयोग होईल. तर अशा प्रकारे चारी बाजूनं चिकटपट्टी चिटकून घेतलेली आहे. सेम प्रोसेस करायची आहे प्लास्टिकच्या बॅगवर. तर प्लास्टिकची ही बॅग घेतलेली आहे आणि बघा अशा प्रकारे मी याचा हँडलचा जो भाग आहे तो कापलेला नाही, कारण पिशवी थोडीशी लहान होती. तर मी फक्त साईडचे कॉर्नर जे आहेत ते कट करून घेते आहे. तर अशा प्रकारे साईडचे कॉर्नर कट झाल्याच्या नंतर ना प्रिंटेड भाग आतमध्ये ठेवायचा आहे आणि प्लेन भाग वरती घ्यायचा आहे. तुम्हाला जसं बरोबर वाटेल तसं. जर तुमची पिशवी सुंदर अशी डिझाईन किंवा काही असं असेल तर ते तुम्ही वरतून पण घेऊ शकता, पण मी प्लेन भाग वरतून केलेला आहे आणि सेम पहिल्यासारखीच प्रोसेस ह्याला करायची आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सिक्युअर करायचं आहे असं, जेणेकरून खूप दिवस आपल्याला उपयोगी येईल. ते तुम्ही कोणत्याही प्रकारचे बॉक्स घ्या, कॅरी बॅग घ्या किंवा काही तुम्ही जे आपले राशनला वगैरे येतात बॉक्स काही गोष्टींसाठी, ते पण तुम्ही यूज करू शकता. तर बघा हे दोन्ही प्रकारे आपलं तयार झालेला आहे. पण हा जो दुसरा बॉक्स आहे तो मी जरा वेगळ्या प्रकारचा करते. ह्याच्यामध्ये 2 स्टोरेजसाठी मी खप्पे करते. तर जो वरचा पुष्टा उरलेला असतो चपलीचा, तो चपलीच्या बॉक्सचा तो घ्यायचा आहे आणि व्यवस्थित माप घेऊन ते कापून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे कट करायचं आहे. तर बघा हे असं मध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून 2 ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट होतील आणि व्यवस्थित माप घेऊन बॉक्स कापून घ्यायचा आहे. तर बघा अशा टाकाऊ गोष्टीपासून आपल्या घरातल्या खूप साऱ्या अशा टिकाऊ आणि दिसायला सुंदर अशा गोष्टी बनवू शकतात. आता नेक्स्ट व्यवस्थित अजून एकदा मी थोडं त्याचं माप कमी करते. तर अशा प्रकारे, आणि आता तुमच्याकडे अवेलेबल असलेली कोणतीही वस्तू, तुमच्याकडे प्लास्टिकचे फुलं असतील किंवा बीड्स मनी वगैरे असतील, ते लावून तुम्ही ह्याला सुंदर बनवू शकता आणखीन. पण मी आता इकडे ह्याच्यासाठी लावली ती कागदी चिकटपट्टी, कारण हे एक प्रकारे सिक्युअर पण राहतं आणि स्केच पेनचा वापर करून मी इकडे कागदाच्या चिकटपट्टीवरती सुंदर अशी डिझाईन काढून घेतलेली आहे बघा. आणि परत दुसऱ्या बॉक्सवर सुद्धा मी चिकटपट्टी लावून घेते आहे. कागदाची चिकटपट्टीच यूज करते मी इकडं. हे बघा कागदाची चिकटपट्टी यूज करायची आहे. तुम्ही दुसरी पण करू शकतात, पण तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी वापराव्या लागतील इकडे.
डेकोरेशनसाठी. पण मी आपलं जे जे अवेलेबल आहे त्याच्यापासून सुंदर बनवायचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे ह्याच्यावर पण स्केच पेननं डिझाईन काढून घेते आणि प्लास्टिकच्या ह्याच्यावर स्केच पेन डिझाईन काढल्यावर पुसून जाते, म्हणून मी इकडं आपली कागदी चिकटपट्टी यूज केलेली आहे. तर अशा प्रकारे सुंदर तुम्हाला जशी येईल तशी तुम्ही डिझाईन काढू शकतात किंवा काही ह्याच्यावर तुम्हाला आवडेल तसं डेकोरेशन करू शकतात. तर मी हे साधं सिंपल केलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या बॉक्सच्या कॉर्नरवर मी डिझाईन काढून घेते. तर बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि 2 स्टोरेज बॉक्स आपले तयार झालेले आहे. टाकाऊपासून आणखी एक आपली टिकाऊ वस्तू बनलेली आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे सॅनिटरी पॅड किंवा इतर काही गोष्टी करू शकता. आपण जर सॅनिटरी पॅडचा असाच बॉक्स ठेवला तर ते लगे ओळखायला येतं आणि ट्रस्ट मी असं ठेवल्यावर कोणालाही ओळखायला नाही येणार आहे की ह्या स्टोरेज बॉक्समध्ये काय आपण स्टोरेज केलेलं आहे. आणि इकडे बाजूला मी मस्तपैकी पर्स ठेवलेले आहेत आणि सर्व पर्स व्यवस्थित लावून घेते आहे. तर बघा किती छान आपलं दिसते. आणि इकडे शॅम्पू बॉटल, सनस्क्रीम वगैरे माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते ठेवलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला